13 दिवसात सोन्याची विक्रमी घसरण झाली आहे। सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली। करणार असाल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण सोन्यानं जो उच्चांक गाठला होता त्या किमतीत तब्बल 10% घट झाली आहे। सोने खरेदीदारांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी। सोन्याच्या भावात झाली आहे प्रचंड मोठी घट। ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव असे काही कोसळले आहेत की खरेदीदारांसाठी याहून मोठी सुवर्णसंधी असूच शकत नाही। बाजारातील तज्ज्ञ तर चक्क असा दावा करत आहेत की सोन्याचा भाव कमी होत होत 55 ते 60 हजार रुपये प्रति तोळापर्यंत खाली येऊ शकतो। खरंच असं होणार आहे का? सोन्याच्या भावात ही एवढी मोठी घट का झाली? आणि सर्वात मोठा प्रश्न, सोने 55 ते 60 हजार रुपये प्रति तोळा कोणत्या तारखेला होणार आहे? त्याची तारीख जाहीर झाली आहे का? चला आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेऊया आणि ही मोठी संधी काय आहे ते समजून घेऊया। मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावाने अक्षरशः गरुड झेप घेतली होती। किमती सातत्याने वाढत होत्या आणि नवनवीन उच्चांक गाठत होत्या। यामागे अनेक गुंतागुंतीची जागतिक कारणे होती। जेव्हा जगभरात आर्थिक अनिश्चितता वाढते, महागाई वाढण्याची भीती निर्माण होते किंवा शेअर बाजारासारख्या इतर गुंतवणुकीच्या साधनांमध्ये अस्थिरता येते, तेव्हा गुंतवणूकदार अधिक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे धाव घेतात। सोन्याला सेफ हेवन असे म्हटले जाते, म्हणजेच कठीण काळात ते तुमच्या संपत्तीचे संरक्षण करते। याच काळात अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनीही सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली, ज्यामुळे सोन्याची मागणी वाढली आणि त्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले। मात्र आता परिस्थिती वेगाने बदलत आहे। सोन्याने जो विक्रमी उच्चांक गाठला होता त्या पातळीवरून त्याचे भाव आता लक्षणीयरित्या खाली आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार उच्चांकी भावावरून सोन्याच्या किमतीत तब्बल 10% इतकी मोठी घट नोंदवली गेली आहे। सोन्याचा भाव जो 92 हजार रुपये प्रति तोळा किंवा त्याहून अधिक पातळीवर पोहोचला होता, तो आता खाली आला आहे। केवळ भारतीय बाजारातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली आहे। या घसरणीमागे काही प्रमुख कारणे आहेत जी बाजाराचे चित्र बदलत आहेत। या घसरणीमागील पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे जागतिक आणि प्रादेशिक स्तरावर वाढलेली शांतता आणि भूराजकीय तणावात झालेली घट। उदाहरणार्थ, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये नियंत्रण रेषेवर युद्धबंदीची घोषणा झाली, ज्यामुळे सीमेवरील तणाव कमी झाला। अशा प्रकारे जेव्हा दोन देशांमधील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव कमी होतो, तेव्हा जगामध्ये सुरक्षिततेची भावना वाढते। अनिश्चितता कमी झाल्यामुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या कमी परतावा देणाऱ्या पण सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मालमत्तेतून पैसे काढून अधिक धोकादायक पण जास्त नफा मिळवून देणाऱ्या शेअर बाजार किंवा इतर व्यवसायांमध्ये गुंतवणूक करतात। यामुळे सोन्याची मागणी कमी होते आणि त्याचे भाव खाली येतात। दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिकन डॉलरचे सातत्याने मजबूत होणे। सोन्याचे व्यवहार आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रामुख्याने अमेरिकन डॉलरमध्ये होतात। जेव्हा डॉलर इतर जागतिक चलनांच्या तुलनेत मजबूत होतो, तेव्हा डॉलर नसलेल्या देशांसाठी सोनं खरेदी करणं अधिक महाग होतं। उदाहरणार्थ, भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाला तर तेवढ्याच डॉलरमध्ये पूर्वीपेक्षा कमी सोनं येतं, म्हणजेच सोन्याचा भाव रुपयाच्या दृष्टीने वाढलेला दिसतो। पण डॉलरमध्ये भाव वाढला नसतानाही मागणी घटू शकते। डॉलर मजबूत झाल्याने सोन्याची जागतिक मागणी घटते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे भाव कमी होतात आणि त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारातील किमतींवर होतो। डॉलरचा हा प्रभाव सोन्याच्या किमती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो। या घसरणीचे तिसरे कारण म्हणजे अमेरिका आणि चीन सारख्या जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्धातील नरमाई। अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत होता। हा तणाव कमी झाल्यामुळे जागतिक व्यापार पुन्हा सुरळीत होण्याची आशा वाढली आहे। आर्थिक क्रियाकलाप वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेबद्दलची अनिश्चितता कमी होते आणि सकारात्मक वातावरण तयार होते, तेव्हा गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीतून बाहेर पडून उत्पादन आणि सेवा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात। यामुळे सोन्याची मागणी कमी होऊन भाव खाली येतात। सोन्याच्या भावातील घसरणीचे चौथे प्रमुख कारण म्हणजे जगभरातील शेअर बाजारात आलेली तेजी आणि गुंतवणूकदारांमध्ये वाढलेला आत्मविश्वास। जेव्हा शेअर बाजार चांगला परफॉर्म करतो आणि कंपन्यांचे शेअर्स वाढत असतात, तेव्हा गुंतवणूकदारांना सोन्यासारख्या स्थिर मालमत्तेपेक्षा शेअर बाजारात जास्त आणि वेगाने नफा मिळण्याची शक्यता दिसते।
त्यामुळे ते सोन्यातील गुंतवणूक काढून शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंड्स सारख्या इतर इक्विटी साधनांमध्ये गुंतवतात. सोन्यातील गुंतवणूक आणि मागणी कमी झाल्यामुळे मागणी पुरवठ्याच्या नियमानुसार सोन्याचे भाव आपोआप खाली येतात. शेअर बाजारातील तेजी ही सोन्यासाठी एक नकारात्मक घटक ठरते. आता येतो तो सर्वात मोठा प्रश्न आणि उत्सुकतेचा विषय वजा सोन्याचा भाव 55 ते 60 हजार रुपये प्रति तोळा होणार आहे का? आणि असल्यास कधी? सध्या सोन्याच्या भावात झालेली लक्षणीय घट आणि बाजारातील एकूण सकारात्मक वातावरण पाहता काही आघाडीचे बाजार तज्ज्ञ आणि विश्लेषक असा अंदाज व्यक्त करत आहेत की सोन्याच्या भावातील घसरण अजूनही सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते जर सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती आणि भूराजकीय शांतता कायम राहिली, डॉलर मजबूत राहिला आणि शेअर बाजारात तेजी कायम राहिली, तर सोन्याचा भाव प्रतितोळा 55 ते 60 हजार रुपये या पातळीपर्यंत खाली येऊ शकतो. हा अंदाज निश्चितच सोन्याच्या खरेदीदारांसाठी खूप दिलासादायक आणि आकर्षक आहे. मात्र येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. बाजारातील तज्ज्ञ हा अंदाज सध्याच्या ट्रेंड आणि उपलब्ध माहितीनुसार व्यक्त करत आहेत. सोन्याचा भाव 55 ते 60 हजार रुपये प्रति तोळा कोणत्या विशिष्ट तारखेला किंवा महिन्यामध्ये होईल याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा कोणत्याही संस्थेने निश्चित केलेली तारीख सध्या तरी जाहीर केलेली नाही. सोन्याच्या किमतींवर अनेक जागतिक आणि स्थानिक घटक परिणाम करत असतात, ज्यामध्ये अचानक बदल होऊ शकतात. उदाहरणार्थ, पुन्हा एखादा जागतिक संघर्ष सुरू झाल्यास, मोठी नैसर्गिक आपत्ती आल्यास किंवा जगाच्या कोणत्याही भागात आर्थिक संकट निर्माण झाल्यास सोन्याचे भाव त्वरित वाढू शकतात. त्यामुळे 55 ते 60 हजार रुपये हा केवळ एक अंदाज आहे, कोणतीही हमी नाही. मग आता प्रश्न उरतो की सोन्याची खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? म्हणजेच आता खरेदी करावी की भाव आणखी कमी होण्याची वाट पाहावी? हा एक असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या गरजेनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार बदलू शकते. सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवरून आधीच सुमारे 10% कमी झाले आहेत. ही स्वतःमध्येच एक मोठी बचत आणि खरेदीसाठी एक चांगली संधी आहे. विशेषतः जर तुम्हाला लग्नसराईसारख्या तातडीच्या कारणांसाठी सोन्याची आवश्यकता असेल, तर सध्याची किंमत गेल्या उच्चांकाच्या तुलनेत निश्चितच आकर्षक आहे. तुम्ही थोडी खरेदी आता करून आणि थोडी नंतर भाव आणखी कमी झाल्यास करण्याचा विचार करू शकता. जर तुम्ही केवळ गुंतवणुकीसाठी पाहत असाल आणि जोखीम घेण्यास तयार असाल, तर तुम्ही आणखी काही दिवस वाट पाहू शकता. पण लक्षात ठेवा की 55 ते 60 हजार रुपयांचा आकडा गाठण्याची कोणतीही निश्चित तारीख नाही. सोन्यामध्ये गुंतवणूक किंवा खरेदी करणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते केवळ एक दागिना नसून कठीण काळात आधार देणारी संपत्ती आहे. सध्याच्या भावातील घसरणीमुळे सर्वसामान्य खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि लग्न कार्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणे आता अधिक सोपे झाले आहे. पुन्हा एकदा सांगायचे झाल्यास, सोन्याचे भाव जागतिक कारणांमुळे कमी झाले आहेत. 55 ते 60 हजार रुपयांपर्यंत भाव खाली येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत, पण याची कोणतीही निश्चित तारीख नाही. सध्याची किंमत ही गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत खूपच आकर्षक आहे आणि खरेदीसाठी एक चांगली संधी आहे. आशा आहे की तुम्हाला सोन्याच्या भावातील घसरणीमागील कारणे आणि 55 ते 60 हजार रुपयांच्या दाव्यामागील सत्यता समजली असेल. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःची माहिती घेणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच फायदेशीर ठरते. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या संधीबद्दल कळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.